किंवा काळे काळे पॉईंट दिसतात तुम्हाला. तर बघूया गाईज, पॉलिश करून गेले तर ठीक, नाही तर मग काय तर आम्ही पण जरा मदत करा येणार होतो, पण राहू दे म्हणतात, कारण का आम्ही 15 मिनिटात पुढे करू शकतो. तर हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश फसकुडे ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया काय होत आहे. तर आज आम्ही जातो रत्नागिरीला. जरा आपल्या एका माणसाने एक पराक्रम केला नाही गाडीबद्दल, ते तुम्हाला सांगेन मी नंतर व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही पण कधी कधी करतो, पण आज त्यानंच चुकून केलेलं आहे. तर विक्रांतला काय वाटतं या गोष्टीबद्दल? तर मला फार दुःख वाटते गाडीचं. तर मित्रांनो, जरा एक तुम्हाला दाखवून मी व्हिडिओमध्ये काय विषय झाला आहे तो. तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. तर आज आम्ही जातोय, चला जरा आता आम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही प्रयत्न करून बघितला पण आमच्याकडे शक्य झालं नाही. आता आम्ही ते जरा दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे, नक्की बघा. तर चला चला बोले. विक्रम दिसतोच आहे इकडे बघ, पांढरा दिसत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 150 रुपयाचं पांढरा हे आणलं होतं, झालं पांढरा. तर गाईज, आम्ही आता शेतात आलोय. तर भाव बघा इथे मेहनत करतोय भरपूर, आणि सध्या आमच्या ब्लॉग मध्ये येत नाही तो, म्हणजे तुम्ही बघू शकता सध्या बिझी आहे. सध्या हे बघा हाय करतो, हे बघा. तर आम्ही पण जरा मदत करा येणार होतो, पण राहू दे म्हणतात, कारण का आम्ही 15 मिनिटात पुढे करू शकतो, पण ते काय आम्हाला देतच नाही करायला चान्स. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा आमचा, बघाल ना. तर बघा, बघू शकता मित्रांनो, हे बघा कधी कॅमेरा आमच्या बघत नाही, त्यांना आज स्पेशल शूट करायला आलोय मी. तर गाईज, आमच्या गरबड फाट्यावर मौजूद झालेले जग्गू शेठ धनावडे. बोला बाकी बोला. तर मित्रांनो, बरोबर बोलताय तुम्ही. मी काय बोलतो तू काय बोलतेस ते बोला. काय ना, आमची इच्छा नाही काय आता काय बोलायचे काय करायचे, आम्हाला काही सुधरत नाही. A few moments later. तर गाईज, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या घरून येताना मी बोललो होतो की गाडी रत्नागिरीमध्ये घेऊन चाललोय. त्याचा काय विषय म्हणजे आपल्या गाडीवरती घरी बिल्डिंगचं काम चालू होतं, तर गाडीवरती स्पॉट उडालेत, म्हणजे लोखंडाचा जो किस असतो ना त्याचे स्पॉट उडालेत. तर ते अजिबात म्हणजे वॉशिंग करून रिमूव्ह होत नव्हते. तर त्याला आता पॉलिश मारावं लागणार. तर त्याच्यासाठी आपण आणले गाडी. तर चला, तर पॉलिश करून गेले तर ठीक, म्हणजे जातील असे बोललेत ते, तर ठीक आहे जातील, काय एवढा मोठा विषय नाही. त्याचा लोखंडाचा किस आहे तो त्याच्यावरती पडला आहे, म्हणजे उडाला होता गाडीवरती, आणि तो आता रिमूव्ह होत नाही. थोडं गंजशी पडले वरती. एक दिवस राहिल्यामध्ये जरा डीप गेले. डीप म्हणजे डीप थोडंसं नॉर्मल कलरवरती डॅमेज झालं थोडासा. तर ते पॉलिश करून जाईल असं बोलले. तर आपण चेक करूया पॉलिश करून. तर तुम्हाला सुद्धा एक मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. एक जर घरी बिल्डिंग वगैरे जर तुम्ही करत असाल, तर म्हणजे घराच्या बाजूला म्हणा, गाडी जर आजूबाजूला असेल तर गाडीला लांब ठेवा. म्हणजे ह्या जे काचा आहेत ना, त्याच्यावरती जर बिल्डिंगचा स्पॉट जर एखादा पडला तर ती काच उडण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे काच 100% जातेच. कारण काय, माझा एक मित्र आहे, एक वेदुशीतली गाडी आहे, तर तो सुद्धा ही व्हिडिओ बघत असेल तर सांगतो मी त्यांना एक अनुभव म्हणून सांगतो भावा. तर त्याची गाडीशी लावली, नवीनच गाडी होती, तर गाडी घरी लावलेली होती, आणि तो वेल्डिंगचं काम करत होता असं घरात. ते वेल्डिंगची स्पॉट म्हणजे गाडीच्या बाजूला ते वेल्डिंगचे स्पॉट तिथं मेन काचेवरती इथे उडाला होता त्या साईडला. आणि तो उडाल्यामुळे त्याला तिथं तेव्हा काय वाटलं नव्हतं, पण नंतर थोड्या वेळानं तो गाडी जेव्हा बघायला गेला तर गाडीची काचची पूर्ण प्रॉपर गेली होती आडवी. तर ते एक माझ्याकडून एक छोटासा एक अनुभव तुम्हाला सांगतो. तर वेल्डिंग किंवा असं लोखंडाचं म्हणजे काय असं असेलच, म्हणजे जे काय आपण कसलंच काम असेल तर त्याच्यापासून जरा थोडी जपून आणि गाडी जरा लांब लावा, नाहीतर मग असं थोडा आपलंच नुकसान होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, तर दाखवतो आपण पॉलिश, बघूया कशा होते ते. तर चला लेट्स गो. तर गाईज बघा, तुम्हाला दाखवतो स्पॉट. हे बघा दिसतात काय माहिती नाही, नेमका पाऊस पडतोय. हे बघा स्पॉट, हे बघा काळे काळे पॉईंट दिसतात तुम्हाला. तर बघूया गाईज, पॉलिश करून गेले तर ठीक, नाही तर मग काय. तर फायनली गाईज पॉलिश ओके. हा बघ एकदम चकाचक रे, जी रात्री तर दिसत नाही माझ्या, नाही एकदम चकाचक. अशी उडाली होती नाही, त्यापेक्षा डेंजर होतं.
खतरनाक केला ना रे. तर फायनली काय खतरनाक पॉलिश मारून त्यांनी ओके केली आपली गाडी. अबे कशी वाटली गाडी? ब्लॅक आता अजून केला पूर्ण ना आता काळू झाला म्हणून वाटतं ठीक आहे. तर मित्रांनो पॉलिश तर ओके झालेला आहे. तर चला ओके आपल्या मनाप्रमाणे झालेली आहे. एकदम ग्लोसी झाली रे हे एकदम ग्लोसी झाली. तर एक नंबर आपलं काम म्हणजे पॉलिश एकदम ओके झालेलं आहे. आणि असं वाटलं नव्हतं होणार नाही पण आता झालं एकदम ओके. आपल्या मनात शंका दूर झालेली आहे. भीती होती ती गेली. तर एकदम चकाचक झाली गाडी. ते एवढं काय डीप गेलं नव्हतं असं मला पण वाटलं होतं पहिल्यांदा पण आता ओके झालेलं आहे. तर चलो तर आपली कामं झाली सगळी. आणि नाही चालू अजून माझी कामं झाली रे तुझी कामं व्हायची तर कामच बरोबर. विक्रमची थार बघा विक्रमची थार. भावाला थार घ्यायची आहे. सो गाईस मेस्त्री भावाला जरा मदत कर ना थार घ्यायला. तू समजा. तर मित्रांनो आम्हाला कॉफी प्यायची इच्छा झाली आहे आणि आम्हाला सागर भाई कॉफी पाहतोय. हे काउंटर वाढा कॉफीला. तू बघ 100 रुपये दे. तू त्याला 20 रुपये पहिले देस. मी तो उरलेले पैसे तुझे देणार सगळे. ये सब क्या देखना पड़ रहा है. मी वरनं कॉफी घेऊन येतो. कॉफी घ्या ना, कॉफी कॉर्न मारी नाही रे बॉर्गॉन. शिकू ना शिक्षित कार्बन अरे बॉर्गॉन उडू शकत नाही तिकडे. कॉर्न मार काय विचार होते. तू कॉफी आणजा. बिस्किट तो आणणार आहे. बिस्किट तो आणणार आहे. बटर तू जो काय असेल ते घेऊन तू कॉर्मॉन काय पण आण. पण माझं काय म्हणणार नाही तर कॉफीला काउंटर 40 रुपये हा काढणार. कॉफी तो आणायची. आजपर्यंत कधी आणली कॉफी? आधी ओरिओ चला. तर गाईज हा छोटासा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.